नमस्कार. मार्केट मंत्र या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा सुरुवातीला कोणी टेक्निकल ॲनालिसिस शिकायला सुरुवात करतं, त्यावेळेला कॅन्डलस्टिकचा बेसिक कन्सेप्ट शिकल्यानंतर सगळेजण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकण्याच्या मागे लागतात. आणि हे सगळं शिकल्यानंतर रिअल चार्टमध्ये जाऊन हे सगळे पॅटर्न जे आहेत ते शोधायला सुरुवात करतात. पण बऱ्याच वेळेला ते कॅन्डलस्टिक पॅटर्नचं नाव आणि त्या कशा इंडिकेट कराव्या हेच विसरून जातात आणि मग परत कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकण्याच्या मागे लागतात. याच प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. यामुळे तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न पाठ न करताच चार्टमध्ये सुद्धा त्या पॅटर्नला तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. यासाठी आपण परत एकदा कॅन्डलस्टिकचं बेसिक फॉर्मेशन पाहणार आहोत, जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर इथे तुम्हाला स्क्रीनवर 2 कॅन्डल दिसत आहेत. यामध्ये ही जी कॅन्डल आहे हिचा ओपन इथे आहे, क्लोज वर आहे. ज्या कॅन्डलचा ओपन खाली आणि क्लोज वर आहे तिला बुलिश कॅन्डल म्हणतात आणि तिचा कलर ग्रीन असतो. आणि ज्या कॅन्डलचा क्लोज खाली आणि ओपन वर असतो तिला बेरिश कॅन्डल म्हणतात आणि तिचा कलर रेड असतो. आणि या दोन्ही कॅन्डलचे हाय आणि लो यांना या कॅन्डलची रेंज असं म्हणतात. इतकं बेसिक नॉलेज जर तुम्हाला असेल तर कोणताही कॅन्डल पॅटर्न जर तुमच्या समोर तयार होत असेल तर तुम्ही स्वतःला 2 प्रश्न विचारायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, कंपेअर टू द एंटायर रेंज ऑफ दॅट कॅन्डल व्हेअर इज द क्लोजिंग प्राइस. आपण जर त्या कॅन्डलची जी एंटायर रेंज आहे तिच्या कंपॅरिझनमध्ये तिची जर कंपॅरिझन केली तर तिच्या कंपॅरिझनमध्ये तिचा जो क्लोज आहे तो कुठे आहे, हा पहिला प्रश्न आपण विचारणार आहोत. या प्रश्नाच्या उत्तरात तुम्हाला कळेल की कॅन्डलला कुणी कंट्रोल केलं आहे, बायर्सनी कॅन्डलला कंट्रोल केलं आहे की सेलर्सनी केलं आहे, हे या प्रश्नावरून तुम्हाला कळेल. जसं की आता आपण ही पहिली कॅन्डल पाहूया. या कॅन्डलमध्ये तुम्ही पाहू शकता की कॅन्डल इथे ओपन झाली आहे. त्यानंतर कॅन्डलने हा एक हाय बनवला आहे. इथे हा कॅन्डलने हाय बनवला आहे आणि इथे ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. या कॅन्डलचा जो हाय आहे आणि क्लोज आहे यामधलं जे अंतर आहे ते अगदी कमी आहे. म्हणजेच यावरून आपल्याला कळतं की या कॅन्डलला बायर्सनी कंट्रोल केलेला आहे, कारण याचा हाय हा क्लोजच्या अगदी जवळ आहे. आता आपण ही दुसरी कॅन्डल पाहूया. या दोन्ही कॅन्डल बुलिश आहेत. ही पहिली पाहिलेली आपण कॅन्डल ही सुद्धा बुलिश आहे, ही दुसरी कॅन्डल सुद्धा बुलिश कॅन्डल आहे. आता या कॅन्डलच्या टोटल रेंजची जर आपण कंपॅरिझन केली तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये क्लोज आणि हाय यांच्यामध्ये अंतर जास्त आहे. हा इथे हाय आहे, हा क्लोज आहे, याच्यातलं जे अंतर आहे ते जास्त आहे. म्हणजेच या कॅन्डलला सेलर्सनी कंट्रोल केलेलं आहे, हे यावरून आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ही कॅन्डल सेलर्सच्या कंट्रोलमध्ये आहे. आता आपण पुढच्या या 2 कॅन्डल पाहूयात. आता जर या 2 कॅन्डलचा विचार केला तर या दोन्ही कॅन्डलनी त्यांच्या टोटल कॅन्डल रेंजच्या मिडलमध्ये क्लोज केलेला आहे. या कॅन्डलची ही रेंज आहे आणि मिडलमध्ये ही जी कॅन्डल आहे ही क्लोज झालेली आहे. तसंच हिचं सुद्धा आहे, ही रेंज आहे आणि इथे या कॅन्डलनी क्लोज केलेला आहे. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की या दोन्ही कॅन्डलला बायर्स किंवा सेलर्स यापैकी कोणीही कंट्रोल करू शकलेलं नाहीये. म्हणजे यावरून काय लक्षात येतं की एखाद्या कॅन्डलस्टिक पॅटर्नला जर तुम्ही पाहिलं असेल आणि त्यात बाईंगचा जर डिसिजन घेत असाल तर त्या कॅन्डलची प्राइस बायरच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे. आता आपण पुढे पाहूयात. तर इथे तुम्ही ही पाहू शकता, ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलचा हा ओपन आहे, हा इथे वरती क्लोज आहे. क्लोज आणि हाय यांच्यातलं जे अंतर आहे ते कमी आहे. म्हणजे इथे बायर्सचा कंट्रोल या कॅन्डलवर आहे. अशा वेळेला तुम्ही अशी कॅन्डल जर असेल तर अशा कॅन्डलमध्ये तुम्ही बाईंगचा डिसिजन घेऊ शकता. त्यानंतर आता आपण ही दुसरी कॅन्डल पाहूयात. आता इथे
ह्या कॅन्डलचा क्लोज आहे, हा इथे हाय आहे. क्लोज आणि हाय यांच्यातलं अंतर जास्त आहे, म्हणजे या कॅन्डलमध्ये सेलर्सचा या कॅन्डलच्या प्राइसमध्ये कंट्रोल आहे. आणि जिथे या कॅन्डल जर बघितल्या तर इथे इनडिसिजन आहे, कारण इथे ना बायर्सचा कंट्रोल आहे आणि नाही सेलर्सचा कंट्रोल आहे. त्यामुळे या कॅन्डलमध्ये कोणताही ट्रेड आपण घेऊ शकत नाही. पण या कॅन्डलमध्ये कसा ट्रेड घ्यावा, या कॅन्डल जर सपोर्ट जवळ किंवा रेझिस्टन्स जवळ असतील तर कशा पद्धतीने ट्रेड आपल्याला या कॅन्डलमध्ये घेता येतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. जेव्हा आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून प्राइसचा कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे समजून घेतो, तेव्हा आपल्याला सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्नला विसरून जायचं आहे आणि रिसेंट कॅन्डलला आपल्याला पाहायचं आहे. तर आता या चार्टमध्ये, सिप्लाचा हा चार्ट आहे 10 मिनिटाचा, यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी कॅन्डल आहे ही बुलिश कॅन्डल आहे आणि ही कॅन्डल पाहिल्यानंतर हा इथे हिचा क्लोज आहे आणि हा हाय आहे. हाय आणि क्लोज यांच्यातलं जे अंतर आहे ते अगदी कमी आहे, म्हणजे आपल्याला यावरून कळून जातं की ही जी कॅन्डल आहे यावर बुलिशचा म्हणजेच बायर्सचा कंट्रोल आहे. पण तिच्या जर आपण प्रिव्हियस कॅन्डल बघितल्या तर यावरून आपल्याला असं वाटतं की इथे सेलर्सचा कंट्रोल होता. ह्या ज्या कॅन्डल आहेत, ही रेड कलरची कॅन्डल आहे, ही पण या कॅन्डलपेक्षा बरीच मोठी आहे आणि सेलर्सचा इथे कंट्रोल होता. तर मग आता प्राइस नक्की कुणाच्या कंट्रोलमध्ये आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण या तिन्ही कॅन्डल कंबाईन करून पाहणार आहोत. या ज्या तिन्ही कॅन्डल आहेत या आपल्याला कंबाईन करून पाहायच्या आहेत. तर आता या कॅन्डलमध्ये आपण हा हाय आहे, हा लो आहे, त्यानंतर हा एक लो आहे ह्या कॅन्डलचा, हा हाय आहे. इथे ही कॅन्डल ओपन झाली, इथे ही क्लोज झालेली आहे. त्यानंतर ही कॅन्डल इथे ओपन झाली आणि इथे क्लोज झालेली आहे. तर आता आपण कॅन्डल कंबाईन करून पाहूया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हाय कुठला जास्त आहे, तर इथला हाय सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे आपण इथे मार्क करून घेऊया. आणि लो कुठला जास्त आहे, तर या कॅन्डलमध्ये साधारण या कॅन्डलचा लो सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे आपण इथे हे मार्क करून घेऊया. आणि ठीक आहे, आता पुढे आपल्याला या कॅन्डलचा जो आहे तो ओपन पाहायचा आहे. तर आता इथे हा ओपन आपण मार्क करून घेऊया. हा साधारण इथे हा ओपन आहे आणि या कॅन्डलचा पुढच्या आपण क्लोज पाहणार आहोत, तर तो इथे आहे साधारण. तर इथे आपण हा मार्क करून घेतलेला आहे. तर आता ही नवीन कॅन्डल तयार झालेली आहे. इथे हिचा जो क्लोज आहे हा इथे खाली आहे आणि ओपन इथे वरती आहे. ओपन वर आहे आणि क्लोज खाली आहे, म्हणजे ही कुठली कॅन्डल झालेली आहे, रेड कलरची कॅन्डल तयार झालेली आहे. पण ही जरी रेड कलरची कॅन्डल असेल तरी बायर्सनी याला पुश केलेलं आहे, कारण या कॅन्डलची जर बॉडी आपण बघितली तर ती या वीकच्या दुप्पट ते तिप्पट मोठी आहे, म्हणजेच बायर्सनी याला वरच्या बाजूला या कॅन्डलला पुश केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला हे समजू शकतं की या तिन्ही कॅन्डलचा जर आपण विचार केला तर इथे बायर्सचा कंट्रोल आहे. तर आपण ह्या जर तिन्ही कॅन्डल जर आपण पाहिल्या आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नचा जर विचार केला तर या तिन्ही कॅन्डल या मॉर्निंग स्टार या कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये येतात. मॉर्निंग स्टार हा जो पॅटर्न आहे तो इथे येतो. पण आता आपल्याला जर हा कॅन्डल पॅटर्न जर आपल्या लक्षात नसेल तर अशा वेळेला आपण कॅन्डल अशा पद्धतीने कंबाईन करून आपण पाहू शकतो की याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे. तर या तीनही कॅन्डल मध्ये आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण या चार्ट मध्ये पाहूयात. आता इथे तुम्ही पाहू शकता की हा अप ट्रेंड चालू आहे, त्यानंतर इथे ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे, ज्याची प्राइस ही बायर्सच्या कंट्रोल मध्ये आहे. ही जी कॅन्डल आहे हिचा जर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये विचार केला तर याला मारुबोजू म्हणतात, पण आपल्याला नावाशी काही देणं घेणं नाहीये. आता या कॅन्डलच्या समोर ही एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झाली आहे
अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला लगेच बाय करायचं नाहीये, तर आपण ही कॅन्डल कंबाईन करून पाहणार आहोत. तर आता आपण इथे मार्क करून घेऊया, हा ओपन आणि प्लस लो आहे या कॅन्डलचा. त्यानंतर हा इथे हाय प्लस क्लोज आहे या कॅन्डलचा. तसंच इथे सुद्धा ह्या कॅन्डलचा हा ओपन आहे आणि हा क्लोज आहे, हा लो आहे. तर आता इथे आपण हाय जो आहे तो मार्क करून घेऊया. इथे हाय आहे आणि लो आहे तो हा इथे आहे या दोन्ही कॅन्डलचा. ठीक आहे. त्यानंतर ही जी पहिली कॅन्डल आहे हिचा आपण ओपन पाहूया. तर हा ओपन इथे आहे आणि इथे हिचा क्लोज आहे. तर अशा पद्धतीने ही कॅन्डल तयार होते. हा ओपन आणि हा आहे इथे क्लोज. हा ओपन वरती क्लोज म्हणजे ही कुठल्या कलरची कॅन्डल तयार झालेली आहे? ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली आहे. पण इथे जरी ही ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली असली तरी सुद्धा या कॅन्डलवर सेलर्सचा कंट्रोल आहे. म्हणजे सेलर्सनी ही जी कॅन्डल आहे ही खालच्या बाजूला पुश केलेली आहे. म्हणजे आता नवीन कॅन्डल वरून या तुमच्या लक्षात येईल की यावर सेलर्सचा कंट्रोल आहे, त्यामुळे इथे बाईंगचा ट्रेड होणार नाही. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की इथे बाईंगचा जो ट्रेड आहे तो होणार नाही. म्हणून अशा पद्धतीने कॅन्डल आपल्याला कंबाईन करून बघायच्या आहेत. ग्रीन कॅन्डल आपल्याला दिसली की आपण लगेच ट्रेड घेतला असं करायचं नाही. अशा पद्धतीने कॅन्डल कंबाईन केल्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपण बाय केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, सेल करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात. तर आता दुसरा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे, व्हॉट इज द साइज ऑफ दॅट कॅन्डल इन कंपॅरिझन टू द प्रिव्हियस वन. ज्या कॅन्डल मध्ये आपण ट्रेड घेणार आहोत त्याची जी साइज आहे ती आधीच्या कॅन्डलच्या कंपॅरिझन मध्ये कशी आहे. म्हणजे ती कॅन्डल लहान आहे, मोठी आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. तर आता इथे आपण पाहू शकतो. तर हा टाटा स्टीलचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. हे इथे जे आहे हा डाऊन ट्रेंड चालू होता. हा डाऊन ट्रेंड चालू असताना इथे मध्येच ही एक ग्रीन कलरची कॅन्डल आलेली आहे. आता ही जर ग्रीन कलरची कॅन्डल आहे याचा जर विचार केला तर आता ग्रीन कलरची कॅन्डल आहे, इथे बायर्सचा कंट्रोल आहे हे आपल्याला दिसतंय. पण बायर्सचा इथे कंट्रोल असेल तर आपण आणि लगेच जर इथे ट्रेड करायचा नाहीये. अशा वेळेला आपण हा विचार करायचा आहे की ट्रेंड कुठला चालू आहे. एकतर डाऊन ट्रेंड चालू आहे आणि त्यात इथे आतापर्यंत सेलर्सचा खूप जास्त कंट्रोल होता. ही कॅन्डल तुम्ही पाहू शकता, ही रेड कलरची कॅन्डल खूप जास्त मोठी तयार झाली आहे. त्यानंतर ही कॅन्डल तयार झालेली आहे, म्हणजे सेलर्सचा कंट्रोल आतापर्यंत होता. आणि आता ही मध्येच एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला प्राइसचा ट्रेंड आयडेंटिफाय करणं अतिशय गरजेचं आहे. फक्त ज्या कॅन्डल मध्ये आपण ट्रेड घेणार आहोत ती कॅन्डल सपोर्ट किंवा रेझिस्टन्सच्या जवळ असणं सुद्धा गरजेचं आहे. या कॅन्डलचा जर विचार केला तर ही सपोर्टच्या किंवा रेझिस्टन्सच्या जवळ नाहीये. म्हणजेच ज्या कॅन्डल मध्ये आपण ट्रेड करणार आहोत ती सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या जवळ असली पाहिजे. आणि त्यानंतर कॅन्डल कंबाईन करून आपण पुढे पाहायचं आहे की आपल्याला ट्रेड घेता येणार आहे किंवा नाही ते. तर हे जे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात यामागे हेतू इतकाच असतो की त्या वेळेत स्ट्रॉंगली त्या प्राइसला कोणी कंट्रोल केलेला आहे, हा या कॅन्डलस्टिक पॅटर्न मागचा हेतू असतो. आता यावरून कॅन्डल्सचा अभ्यास करायचा आहे आणि कोणतीही कॅन्डलस्टिक पॅटर्नचं नाव लक्षात न ठेवता सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने चार्टमध्ये कॅन्डलस्टिक ओळखता येतील आणि ट्रेड कसा करायचा हे तुमच्या लक्षात येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.